अध्याय 10वा शुंभवध. नमस्कार मंडळी, आज आपण देवी महात्म्यामधील 10वा अध्यायाची कथा पाहणार आहोत. श्रोते हो, चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. मेधा ऋषी सुरत राजाला पुढे कथा सांगू लागले. निशुंभ दैत्य रणात मरण पावला. तेव्हा शुंभाला क्रोध आवरेनासा झाला. तो गर्जना करून देवीला म्हणाला, दुष्टे, तू आपल्या शक्तीचे घमेंड करू नकोस. अनेक देवतांच्या शक्ती तुला मदत करीत आहेत, म्हणूनच तू विजयी होत आहेस. तुझ्या एकटीच्या अंगी एवढे सामर्थ्य ते कोठचे? त्यावर देवी म्हणाली, अरे शुंभाई, ही सगळी शक्तिरूपे म्हणजे माझ्याच शक्ती आहेत. मी वास्तविक एकटीच आहे. तुला भ्रांती झाली आहे. नीट बघ. असे म्हणून देवीने इंद्राणी, ब्राह्मणी, कौमारी आदी सर्व शक्तींना आपल्याच शरीरात लीन करून घेतले व ती लगेच शुंभाशी लढू लागली. देवीने आपल्या सर्व शस्त्रांनी प्रहार केले व अस्त्रेही योजिली, पण शुंभाने सर्वांचे निवारण केले. देवीने पुष्कळ काळ युद्ध करून एकदम आकाशात गमन केले. तेव्हा शुंभही वर जाऊन तिच्याशी अंतराळात युद्ध करू लागला. देवीने शुंभाला उचलून आकाशात गरगरा फिरवला व खाली आपटला. शुंभ पुन्हा देवीवर हल्ला करणार तोच देवीने त्याचे हृदय शूल मारून विदीर्ण केले. शुंभ गतप्राण झाला. त्याच्या पडणाऱ्या प्रेताने पर्वत हादरले. पंचमहाभूते प्रसन्न झाली. मेघ उल्का पाडीनसे झाले. नद्या शांत वाहू लागल्या. देव समाधान पावले. दुधुंबी नाद करू लागले. अप्सरा नर्तन करू लागल्या. गंधर्व गायन करू लागले. सुगंधित वारा वाहू लागला. सूर व असुर, ऋषी, साधू, पशु, पक्षी, यज्ञ, यक्ष, नागादी आनंदित झाले. सरस्वती देवीने शुंभाला मुक्ती दिली हे तिचे चरित्र पठन केल्याने पाठकाचे सर्व प्रकार कल्याण होते. श्रोते, कथा संपली. कथेला लाईक व सबस्क्राईब करा. सरस्वती मातेचा जय जयकार असो.